नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी काल एक व्हिडिओ पोस्ट केला होता, कारण काल मदर्स डे होता आणि खरं तर आपल्या पर्सनल गोष्टी शेअर करणं चुकीचं आहे. पण काही गोष्टी पटकन म्हणजे अशा निघून जातात आणि ती व्यक्ती खूप इमोशनल होती आणि तशीच मी इमोशनल झाले काल. कारण कधी-कधी असं वाटतं, की खूप प्रामाणिक आणि चांगलं राहून आयुष्यात काय मिळतं ना, की एवढं सगळं आपण जेव्हा प्रत्येक व्यक्तीसाठी करतो, ती आज फॅमिली मेंबर असू दे किंवा बाहेरची असू दे. पण बाहेरच्या अननोन व्यक्तीपेक्षा जेव्हा आपण आपल्या घरातील व्यक्तीसाठी करतो आणि त्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत नसेल आणि अशा वेळेस किती डिस्टर्ब आणि त्रास होतो तोही स्वतःला. आणि त्यामुळे मी काल खूप इमोशनल आणि भावूक झाले. कारण मी प्रत्येक व्यक्तीसाठी जेवढं शक्य असेल, ती आपल्या आश्रमातली असू दे किंवा घरातील असू दे, प्रत्येक व्यक्तीसाठी खूप करत असते. आणि फक्त एवढंच असतं, की माझी देण्याची भूमिका असती आणि मला घेण्याची भूमिका कधीच आवडत नाही, की जेवढं शक्य होईल तेवढं करत राहायचं प्रत्येक व्यक्तीसाठी, की जी आपल्या वेळेला उभी राहते, जी वेळेला धावून येते. पण एक सांगायचं झालं, की रक्ताच्या नात्यापेक्षा किंवा घरातील नात्यापेक्षा जी बाहेरची नाती असतात, कुणीही असू दे, आपली ओळख झाली, मित्र झाला, मैत्रीण झाली, आपल्या काकू, आजूबाजूच्या, म्हणजे कधी-कधी त्यांच्यासोबतच एवढी अटॅचमेंट होती ना, की असं वाटतं की तीच आपली खरी नाती आहे. कारण ती नाती ना दूर नसतात. ती कधीही वेळेला आपल्यासाठी धावून येणारी असतात. पण जी जवळची नाती असतात, रक्ताची नाती असतात आणि सख्खी नाती असतात, तीच आपल्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि काल मी खरंच इमोशनल झाले, भावूक झाले, डिस्टर्ब झाले आणि सगळ्यात मेन म्हणजे तुमच्या सर्वांच्या Instagram फॅमिली, Facebook फॅमिली, तुम्ही ज्या कमेंट्स दिलेल्या आहेत मला, इतक्या पॉझिटिव्ह होत्या ना, की तुमच्या फक्त आहे ना माणसाला बोललं जरी ना, की मी तुझ्यासोबत आहे, तरी खूप सपोर्ट मिळतो. असं वाटतं खरंच ती आपल्या शेजारी उभी आहे आणि मला मदत करते. पण एक स्त्री सगळं करू शकते, लढू शकते, सगळं काही करू शकते. आपल्यासमोर खूप महिलांची उदाहरणं आहे. एक स्त्री सगळं काही करू शकते. प्रत्येक गोष्ट ती अचीव्ह करू शकते आणि लढासुद्धा देऊ शकते. त्यामुळे आज मी स्त्री आहे आणि मला सपोर्टला कोणी असो नसो, पण मी इतकी स्ट्राँग आहे, की मला कोणाची गरज नाही आहे. आणि आज तुमच्या कमेंट्स बघून खरोखर डोळ्यात पाणी आलं, की आज तुमची माझी ओळखही नाही आहे, कोणतंही नातं नाही आहे. पण तुमचे जे शब्द होते ना, ते मनाला भिडणारे होते. त्यामुळे खूप असं छान वाटलं, की आज तुम्ही माझ्यासोबत आहात आणि जरी काही आपल्या आयुष्यात अडचणी वाटल्या, तरी असं वाटतं, की आज नको आपल्या फॅमिलीला तुमच्याशी शेअर कराव्या. खरं असं नक्कीच वाटलं. कारण तुमच्या ज्या कमेंट्स होत्या, त्या पॉझिटिव्ह होत्या, एनर्जी देणाऱ्या होत्या, एक सपोर्ट देणाऱ्या होत्या. थँक सो मच आणि असंच प्रेम राहू द्या कायम. जो मी काल व्हिडिओ पोस्ट केला होता, त्यासाठी तुमच्या कमेंट्ससाठी मनापासून धन्यवाद. आणि असं वाटतं जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा आपलं मन कुठेतरी रिकामं करावं. आणि खरोखर काल सगळ्या आजी माझ्यासोबतच रडत होत्या आणि ऑटोमॅटिक म्हणजे डोळ्यातनं पाणी आलं आणि तुमच्या कमेंट्स वाचून सुद्धा मला खूप छान आणि एनर्जी मिळाली, की जी आपल्या खऱ्या व्यक्तीकडनं पाहिजे होती, पण ती एनर्जी आज मला तुमच्याकडनं मिळाली. त्यामुळे सोशल मीडिया इतकं स्ट्राँग आहे, की आपण तिथे काही करू शकतो आणि चांगल्या गोष्टी अचीव्ह करू शकतो आणि प्रत्येक गोष्टीतनं काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं. पण नेहमी चांगला विचार केला तर चांगल्याही गोष्टी आयुष्यात मिळतात आणि तुमच्या सपोर्टमुळे अगदी मला खूप एक पाठिंबा आल्यासारखं वाटलं. असंच प्रेम राहू द्या. मनापासून धन्यवाद. थँक सो मच.